चित्ताचे आसन तुका करी कीर्तन, घ्यावे घ्यावे माझी सेवा, दीन दुर्बळाचे देवा. श्री भगवान समर्थ सद्गुरु पांडुरंगाच्या कृपेनं मौजे बोंबळी भोका खो, हा मला तेवढं घोळ कळत नाही बरं. बुद्रुक मौजे बोंबळी बुद्रुक या पावन भूमीमध्ये पावन पर्वावरती मारुतरायाच्या पवित्र दरबारात, हा पवित्र दरबार आहे महाराज संतांचा. पर्व ही पावन आहे कारण सध्या चैत्र महिना सुरुवात आहे. आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे नववर्षातला पहिला महिना कोणता? चैत्र. कारण ते विसरून गेले आता, आपल्याला सवय इंग्रजीची लागली. नाही खरंच आहे, काय घोळ झालाय कुठं कुणाला माहित आहे. मराठी नको वाटलेली आहे. एकान म्हणलं लय गरीब आहे महाराज तुमची मराठी म्हणलं. मग इंग्रजी श्रीमंत आहे का? तीन गोष्टीवर तुम्हाला अन्याय करता येत नाही, विसरता येत नाही. माता, मातृभूमी आणि मातृभाषा. हे मातृभूमी आहे आपली. माता आणि मातृभूमी हे पवित्र आहे. त्यांच्याकडे आपण पावित्र्य बघूनच पाहायचंय आपल्याला. त्याचं पावित्र्य आपल्याला जतन करावं लागेल, नाही गडबड करता येणार. तसं ही मातृभाषा आहे आपली मराठी. ज्ञानोबरायांनी त्या मराठीचं वर्णन असं केलेलं आहे. या मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करे, देणे घेणे सुखतेवरी हो दे या जगा. काय सांगितलं? ब्रह्मविद्येचा सुकाळ आहे महाराज या मराठीच्या नगरीमध्ये, देशामध्ये. असं वर्णन आलेलं आहे माझ्या ज्ञानेश्वरीचं, माझ्या मराठीचं. माझा मराठाची बोल कौतुके, त्या शब्दातली ताकद. अमृताचे हे पैजा जिंके. बेस कमी करा थोडं. ऐसे अक्षरे रसिके मेळविन. नवरसाने युक्त असलेलं आपण थोडं पाहूया. असतील कोणी इंग्रजीचे शिकलेले इथं अधिकारी? बाबा इंग्रजीच्या 12 खडे किती येतात? सकाळपासून बाबा म्हटलेलं ते इंग्लिश मिडियम, LKG, UKG, नर्सरी, पहिलीन, दुसरीन, तिसरीन, मातीन, मोसन, सारे इंग्रजीचं बोलतात. सांगा ना. 26. वा. स्वर किती आहेत? नाही तुला कोण बोल म्हणलं? म्हणजे ये आय ओ यू 5 स्वर आहे. ऐका, 26 12 खड्या आणि 5 स्वर आहे. मराठीमध्ये 12 खडे किती येतात? किती वर्ण आहेत? 52 आहेत. 52. 12 स्वर आहेत. काही सानुनासिक अनुनासिक मिळून 16 होतात. 36 व्यंजन आणि 16 धरूया आपण. एकूण 52 वर्ण आहेत. 52 12 खडे येतात. ज्याच्याकडे पैसे लय आहेत ते श्रीमंत, कमी आहेत ते श्रीमंत व्यवहारात. मराठीचं साहित्य पहा किती येते. इंग्रजीचं साहित्य थोडं आहे, त्याचे स्वरच 5 आहेत आणि ते 12 स्वर आहेत ना. आय ओ आय ओ मा. सानुनासिक अनुनासिक असे एकूण 16 स्वर आहेत. 52 वर्णा परोता वन मंत्रा हे पंडू सुता. 52 वर्ण आहेत महाराज. एवढी श्रीमंत आहे मराठी. पण आपण दुसरा एक अर्थ काढूया. गावात श्रीमंताची घर जास्त आहेत का गरीबाची?
गरिबी दुनियात व्यापलेली आहे, श्रीमंती व्यापक नाही म्हणत. गावात 4-2 फार श्रीमंत असतात, बाकी सारे गरीब असतात. म्हणजे श्रीमंती व्यापक नाही, थोडी आहे, गरिबी व्यापक आहे. तसं मराठी फक्त महाराष्ट्रात चालते, ही श्रीमंत आहे, जगात चालत नाही. इंग्रजी जगात चालते म्हणून ती व्यापक आहे, ते दारिद्र्य आहे. आणि जे व्यापक नाही ते थोडंफार आहे, ते श्रीमंत आहे म्हणत. अशा प्रकारची ही सुसंस्कृत नगरी म्हणजे माझी मराठी. आणि त्या पवित्र दरबारामध्ये, या नगरीमध्ये ज्ञानोबारायांनी तिचा उल्लेख केलेला आहे असं मला वाटतं. तर या पावन पर्वावरती, हा चैत्र महिना आहे, आपला इथून आरंभ झाला, पण आपल्याला सवय लागली म्हणून आपण तिकडे गेलो होतो. या नवीन वर्षाचा पहिला महिना चैत्र मास आहे. आणि त्या चैत्र मासामध्ये ते आलेले पर्व आहेत, आणि त्या पर्वावर असलेला हरिनाम सप्ताह. काल श्रीराम प्रभूची नवमी नाही का, 17 तारखेला श्रीराम प्रभूची नवमी होती. एक आज कोणती तिथी आज नाही करणाव का नाका करणाव, पण सांगा की एकादशी आहे म्हणून. आता मी तुम्ही केला होता असं म्हणत नाही, तुम्ही नाही केलं तर सांगायला काय हरकत आहे. एकादशी, चैत्र शुद्ध एकादशी. आज एवढा मोठा पर्व काळ आहे. उद्याला द्वादशी आहे, कारण वारकऱ्याच्या दृष्टीनं द्वादशी इतका मोठा पर्व काळ नाही महाराज, 15 दिवसाला येत होतो. आणि पुढे चालून हनुमंतरायाची जन्म पौर्णिमा आहे. 3-4 पर्व काळ या पावन पर्वावरती येतात. किती भाग्य आहे महाराज. एकादशी सारखा पर्व काळ असावं, कीर्तनासारखं साधन असावं, बसायला असला छान मंडप असावा, आणि त्या मंडपामध्ये बसण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त हो. कारण काही वेळेला काही ठिकाणी जायला भाग्य लागतं महाराज. या मंडपात येण्यासाठी भाग्य लागतं. बसा की विठ्ठल भाग्य लागतं इथे यायला, पुण्य लागतं. पुण्यरूपी जर साधन आमच्या हातामध्ये नसेल, सामर्थ्य, तर इथं येतच नाही. माझ्या तुकोबारायांनी दुसरं एक प्रमाण सांगितलं, शहाणा तो धनी येतो येते. आता कितवी शिकल्याला लागतोय मला काही माहित नाही, पण शहाणा असा शब्द घातले बरं. आमच्याकडे पंडित लय झाले, शहाणे कमी झाले. कोण पंडित अर्थ नाही कळत आम्हाला. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गावी हस्तिनी शुनीचे व सोपाके पंडिता सम दर्शन. इसका नाम है पंडित जी बोलते इसको. त्याला पंडित म्हणतात कारण त्याची दृष्टी समदृष्टी व्हायला पाहिजे. तो पंडित आहे महाराज, कोणी नाही. नाहीतर तुकोबाराय बोलून गेले नसते का, अनेक नये माझे मना भक्ती प्रेम सुख नव्हे, अनेकाने नव्हे. कोण कोण आहेत त्याच्यात? पंडित, वाचका, ज्ञानी असे गाव नाही. ते कितीही मोठा असला तरी भक्ता एवढा मोठा नाही. त्याचा त्याचा अधिकार भगवंतानी तिला दिलेला आहे. म्हणून शहाणा समयाचं भान ठेवून, आपल्याला मिळालेल्या वस्तूचं महत्व जाणून, त्या वस्तूचा योग्य उपयोग करून जीवनाला एक योग्य दिशा नेऊन त्या दिशेप्रमाणे आपलं जीवन चालवतो. मला तर वाटतंय तो शहाणा आहे. आणि तोच शहाणा इथं प्राप्त होतो. विठ्ठल शेवा शेवट्या दिवसाचे ना, आपण तर झालं नाही की कुणाला विचारलो नाही, बोलता बोलता विसरून गेलं. शेवट्या दिवसाचं कीर्तन आहे, शेवटं पुष्प गुंपायचंय. तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या प्रेमातून, संयोगातून प्राप्त झालेली ही सेवा आहे. अनेक वर्षे सेवेचं भाग्य माझ्यासारख्या सामान्य जीवाला दिलेलं आहे. मी काही फार मोठा ज्ञानी म्हणून माझ्याकडे पाहू नका. शेतकऱ्याच्या कुळामधला जन्मलेला एक शेतकऱ्याचं लेकरू आहे. मी फार शिकलो नाही. बघ तुमच्या कृपा आशीर्वादाने जे काय आता मला बोलायचं आहे, जे काय बोलता येणार आहे, भगवान जे वधवून घेतील ते मी बोलणार आहे. काय मी पामरे बोलावे उत्तरे परित्या विश्वंभरे
बोलविले मुख्याला बोलवून घेतो, मग मला का बोलवू शकत नाही? मुखम करोति वाचालम पंगु लंघयते ग्रीम यत कृपा, त्याची कृपा झाली तर या जगात वाढू नका बेस, अजिबात माझा उभं राहू दे त्याला, म्हणजे खाली वरी करू नका. माझा गोंधळ उठून जातो इकडं, काही नाही, गाणाऱ्यासाठी जे लागेल ते योग्य द्या, माझं काही तशी तक्रार नाही. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आहे, वैराग्याचे स्वामी तुकोबाराय, भक्तीचा आचार्य तो माझ्या तुकोबारायकडे आहे. नाही साधन सिद्ध पुरुष आहेत, इथे आपण थांबायचं नाही. तर ज्यांना आपण जगद्गुरु ही संज्ञा मिळालेली आहे, ही उपाधी ज्यांना प्राप्त झालेली आहे, असे एक महान संत महाराष्ट्राचं भूषण कोण असेल तर माझे संत तुकोबाराय. वारकरी जीवनातला कलश आहे महाराज, कलश आहे. तिथं भक्तीचं पूर्णत्व आपण पाहिलं जातं, साधनाचं पूर्णत्व साध्यामध्ये आहे, भोजनाचं पूर्णत्व तृप्तीमध्ये आहे. तसं मला वाटतं परमार्थाचं पूर्णत्व जर तुम्हाला पाहायचं असेल तर जगद्गुरु तुकोबारायचे आदर्श जीवनाकडे पाहिलं की आपल्याला आता काही करावं लागत नाही, फक्त आपल्याला आचार संपन्न करून आपल्याला त्याचा अवलंब करून पुढे चालायचं आहे. अभंग तुकोबारायचा आहे. काय म्हणायचं आहे अभंगातून तुकोबारायला? एकच सांगायचं आहे, महाराजांनी एका महापुरुषाला धन्यता दिलेली आहे. आपण सारे जन्माला आलो ना, वहिवाट आहे ते, जन्माला यावं लागतं, जन्माला आलं की मरावं लागतं. पण आपल्याला जन्म का मिळाला, काही प्रश्नाची उत्तर आपल्याला सुद्धा देता आली नाहीत का? आम्ही त्याचा विचार केलेला नसावा. जन्माला का आलो आम्ही, काय कारण आहे जन्माला येण्याचं? काहीतरी असेल ना कारण, का उगीच आलो? काय कारण आहे आम्ही जन्माला येण्याचं? आम्हाला भगवंतानी जो जन्म दिलेला आहे, तो जन्म आम्हाला का दिला? परमार्थ प्राप्ती लागूनी देवे केली मनुष्ययोनी, साध्य प्राप्त करून घेण्यासाठीच माझ्या भगवंतानी हा मनुष्य देह निर्माण केलाय, बस, बाकी काही कारण नाही त्याचं. बाकीचे जन्म आहेत, पण जी व्यवस्था जे आम्हाला या जन्मात येऊन प्राप्त करून घेता येतं, मला तरी वाटतं ते अनेक जन्मामध्ये करून घेता येत नाही. याच जन्मी ओळखी करा, नामदेवरायचं प्रमाण आहे. हो, नामदेवरायचं प्रमाण आहे. तुम्हाला याच जन्मामध्ये आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेता येते, देवाला ओळखता येतं, देवाची भक्ती करता येते, साधन करता येतं आणि साध्य मिळवता येतं. बघा किती महत्व आहे. दुसरं, याच देही याच डोळा, भोगो मुक्तीचा सोहळा, मुक्ती याच जन्मात मिळवता येते. याच डोळ्यानं हे भुक्ती मुक्तीचे सोहळे, परमार्थाचे सोहळे आम्हाला पाहता येतात नाही, त्याचा आनंद आम्हाला लुटता येतो, भोगता येतो, असं सांगितलंय. किती श्रेष्ठ आहे. आपल्याला मिळालेल्या जन्माच्या वस्तूच्या दृष्टीने विचार केला तर ती वस्तू खूप महत्वाची आणि मोलाची आहे असं मला तरी वाटतं. पण तुकोबाराय असं बोलत असताना एका महात्म्याला धन्यता देतात, आणि ते देताना असं म्हणतात, धन्य ते. आता हा शब्द इथं कर्तार्थता वाचक आहे बरं, धन्य शब्द उगा घातला नाही. धन्य ते कोण धन्य? पुढे म्हणतात संसारी. संसार शब्दाचे अनेक अर्थ केलेले शास्त्रकारांनी, नाही का? आपण एक संसार सांगतो, मी म्हणजे देह, आणि देहाच्या संबंधानं जे काही मी माझं असं म्हणतो, देह आणि देह संबंधित यांना एक संसार असं संबोधित केलेलं आहे. संतांनी सांगितलं, तुम्हाला परमार्थात दोन गोष्टी करायच्या येतात, दोन गोष्टी विसरायच्या येतात. खरं ज्यांना सुख उपभोगायचं असेल त्यांनी असं करा, मी आणि माझी आठवण विसरले अंतःकरण. जयाचे अंतःकरण विसरले. काय विसरले? मी म्हणजे त्यांना देह विसरला, माझा हा भाव संपला, आणि देहाचा भाव संपल्यामुळे देह संबंधितावर असलेली जी माया तीही नष्ट झाली. मी आणि माझेपणाचा जेव्हा विसर झाला, खऱ्या अर्थानं तो संन्यासी दान निरंतर. बाकीची गडबड आहे. संन्यासाचे अर्थ वेगवेगळे केले असतील. ऐसा घे का संन्यास
करी संकल्पाचा नाश. एक तुकोबाराने असा संन्यास सांगितलाय की ज्याचे सर्व संकल्प पूर्ण झालेले आहेत, आता त्याचा एकच संकल्प आहे, जग चालवणारा जो जीवन आहे, जगजीवन आहे, त्या परमात्म्यावर एक भाव ठेवून ज्यांनी आपल्या जीवनाचा भार चालवलेला आहे, एवढाच संकल्प ज्याच्याकडे आहे, खऱ्या अर्थानं तो संन्यास आहे असं म्हणतात. चला पुढे महाराज म्हणतात, एक अर्थ सांगितला ध्येय आणि ध्येय संबंधित, याला माझं आणि मी म्हणणं हा एक संसार आहे. दुसरा संसार आहे, आता आपण म्हणतो की हे सारं माझंच आहे असं काहीतरी आपण म्हणतो, तो एक आहे. अंतर संसार एक चाललेला असतो, अंतर संसार तो आतून आहे, त्याला काम क्रोध लोभाच्या रूपातलं संसार असं म्हणतात. काम आत आहे, क्रोध आत आहे आणि लोभ आत आहे. काम क्रोधाच्या लोभानं होणारा हा संसार एक आंतर संसार म्हणतात. आणि बाहेरून चाललेला संसार मी आणि माझं असंही म्हटलेलं आहे. पण शास्त्र जर पाहिलं तर याला संसार म्हणतात. जन्माला येणं म्हणजे संसाराला येणं, जन्म आणि मृत्यू हे एक संसाराचं अंग आहे. खरा संसार काय असेल, जन्मन आणि मरण हाच संसार आहे. बरं बोलून जाऊया. ज्या दिवशी आम्हाला जन्माला यावं लागतं त्यावेळेस आपलं एक निश्चित असं होतं की जन्माला की मरावंच लागतं असा सिद्धांत आहे. कारण जन्माच्या पाठीमाग मृत्यूची उपाधी आहे. जन्माला की तो मरतच असतो, मग तो कोणी का असेना, त्याला मृत्यू सोडत नाही. कारण जे शरीर आम्हाला मिळाले ना ते शरीरच असं आहे, ते प्राकृतिक आहे. आपण कोणाला तरी भेटायला गेलो त्यावेळेस ते म्हणत असतात, बरे आहे ना प्रकृती, प्रकृती काय नाही नाही. पुन्हा दुसरं म्हणतात, प्रकृती सांभाळा जरा. प्रकृतीकडे का पाहतात, प्रकृती बरे का म्हणतात, प्रकृती सांभाळा का म्हणतात, तर हे प्रकृतीच आहे, जिला अष्टधा भेद व्यक्ती असं म्हणतात. प्रकृतीम स्वामष्टभे विसृज्यामी पुन्हा पुन्हा. प्रकृती या प्रकारानं सांगितले. आप तेज गगन महिमा रुत्मन बुद्धी अहंकार हे भिन्न आठे भाग देतो पाचाचे केले. कोण आहे ते? आप तेज गगन महिमा रुत हे पाच आहेत. हे कर्माच्या गुणी गुंतले भवतसे ताके सुदले जन्म मृत्यूच्या. जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकला. त्या जीवाच्या पाठीमाग देहाच्या आल्यानंतर त्याला एक कर्म लावलं आणि ही वस्तू पाच वस्तूपासून आणलेली आहे. भेटवा निला पाचाचा उसणा शेका ज्याची त्याशी देणे लागे. ज्याला त्याला परत करावं लागतं. म्हणजे मृत्यूच्या नंतर जिथून ही वस्तू आपल्याला मिळालेली आहे त्याच्यामध्ये विलीन होते, हे स्वाभाविक आहे. अशा प्रकारचा हा देह तुम्हाला प्राप्त झालेला आहे. महाराज जन्माला आपण आलो पण धन्यता कशात आहे, धन्यता कशात आहे? तुकोबाराय म्हणतात, धन्यते संसारी. का धन्यता दिली महाराजांनी त्याला? तर पुढे बोलतात, दयावंत जी अंतरी. ज्याच्या अंतकरणात दया आहे त्याला तुकोबाराय धन्यता देतात. आता दया तुमच्याकडे दया नाही का? आहे. आम्ही कुणावर तरी दया करतोच ना. आमच्या अंतकरणात कुणाबद्दल तरी दया आहे का नाही? पण त्यांची दया वेगळी ना आपली दया वेगळी. दया हा गुण कुठून इथून आणलेला नाही, तर आपल्याला थोडं चिंतन करून पाहावं लागेल का आहे ते. ज्ञानेश्वरीचा ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा 16वा अध्याय पहा तुम्ही. 16वा अध्याय सुरुवात पहा त्याची काय केले ते. श्री भगवान उवाच अभयम सत्वम संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिते दानं दमस्य यज्ञस्य स्वाध्यायस्तप अर्जवम अहिंसा सत्यम क्रोध त्यागर शांतीर पैशुनम दया भूतेश्वलोलुपत्वम मार्दवम ब्रीहिर्चाप्यरम. दुसऱ्या श्लोकामध्ये दया हा गुण महात्म्याने भगवंताने आपल्या मुखातून वर्णन केलेलं आहे. मला वाटतं दैवी संपत्तीच्या 26 गुण जे आपल्याला सांगितलेले आहेत, जे एखाद्या महात्म्याकडे ते गुण असतात, त्याच्यामध्ये त्या 26 गुणातला एक गुण काय असेल तर ती दया. आणि ही दया ज्याच्या अंतकरणात आहे तुकोबाराय म्हणतात ते धन्य. धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी.
एकमेकाकडे बघून चल द्या. माझं काही नाही, माझ्या वाटेने मी चाललो. पहिलं अंधारात ऍक्सिडेंट होत होते, आता दिवसात होऊ लागल्यात. पहिले रात्री लाईट लावायच्या गाड्या होत्या, आता दिवसा लाईट लागलेल्या गाड्या निघाल्यात. अंधार आहे म्हणून नाही, उजेड जास्त झालाय म्हणून धडकू लागल्यात जाऊन. तसं सांभाळून चला बर का. माफ करा, क्षमा करा. धन्य ते दर्शक आहे महाराज. तो ते व्याकरणामध्ये दर्शक सर्वनाम आहेत, ते शब्द दूरदेश दर्शक आहे. काय सांगतो? दूरच्या वस्तूचा निर्देश करणारा शब्द आहे व्याकरणातून. ते कोण? जन्माला येऊन ते श्रेष्ठ आहेत. धन्य असं म्हणतो मी. धन्य म्हणजे श्रेष्ठ, धन्य म्हणजे मोठे ते, धन्य म्हणजे कृतार्थ ते. कोण? दयावंत जे अंतरी, ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे ते धन्य. आता आपण नंतर पाहू काय काय होणार आहे ते. खरं सांगू का? दया हा गुण 26 गुणामध्ये, दैवी गुणामध्ये पहिला गुण सांगितलेला आहे. दया. दया भूतेश्व लोलुपत्वम मार्दवम रिहीर चाप्यलम तेज क्षमा धृती द्राहो नातिमानिता भवंती संपदम दैवीम अभिजातस्य भारत. अर्जुना, हे 26 गुण आहेत. ज्याच्या अंतःकरणामध्ये हे गुण त्यांनी साठवलेले त्याला महात्मा म्हणून पाहायचं, बाकी काहीच नाही महाराज. महात्मा म्हणून पाहायची गरज नाही. आता मी स्टेजवर थांबलोय, तुम्हाला कीर्तन सांगतोय. एक लक्ष द्या, मी कीर्तन का करतो? तुमची लय दया आली म्हणून का? नाही, तुमची लय दया आली मला म्हणून करतो का? का करतो कीर्तन? बोललं तर राग तर येणार नाही ना. काय राग आहे त्याचं? माझं बोललेलो मी. माझं कीर्तन धंदा म्हणून चालू आहे. आता तुमचं काय का असे ना, धंदा व्यवसाय म्हणून आहे महाराज. मग बरं आहे, तुमचा धंदा आहे ना, आमचं तुमची कर्मणूक म्हणून बोलावं लागेल ना. तुम्ही कर्मणूक म्हणून ऐकता, मी जर व्यवसाय म्हणून कीर्तन करीत असेल तर यातून तुम्हाला काय धन्यता मिळणार आहे असं बोलायचंय मला. काय मिळवणार आहात तुम्ही याच्यातून? तुम्हाला परमार्थ, परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे प्राप्ती. त्या शब्दाचा पहिला अर्थ आहे माझ्या तुकोबारानंतर त्याच्याकडे महाधन म्हणून पाहिले. आमची बुद्धी ज्ञानोबारायांनी पसायदानामध्ये वर्णन केलेलं आहे. बघा काय मागितलंय त्या विश्वेश्वरासमोर. त्यांनी विश्वात्मक देव म्हणून संबोधित केलेलं आहे. आता विश्वात्मके देवे, विश्वात्मक देवाला प्रार्थना केली. जाऊ द्या, 11व्या अध्यायाची सांगता करीत असताना ज्ञानेश्वरच्या माझ्या ज्ञानोबारांनी एक शेवटची ओवी घातली 11व्या अध्यायाला. काय म्हणतात?
भरोनी सद्भावाची अंजोळी मिया ओव्या फुले ओविले मोकळी ते अर्पिले अंग्रे उगले विश्वरूपाच्या विश्वरूपी जो परमात्मा आहे विश्वाच्या रूपानं भरलेला आहे नटलेला आहे व्यापलेला आहे अर्पिली अंग्री उगली त्याच्या पवित्र दोन चरणावरती मी सद्भावाची गोंधळ त्या पुष्परूपी पुष्पानं भरून घेतली आणि त्याच्या चरणावर समर्पित केली. तिथं विश्वरूप असं सांगितलंय. आणि आता इथं विश्वात्मक देव अशी संज्ञा बोलून ते विश्वात्मक देवाकडे विनंती करतात आणि पहिल्या विनंतीमध्ये त्याने असं मागितलंय देवाला, जे खळाची व्यंकटे सांडो. तिथे विचारानं लिहिलेलं प्रमाण आहे बघा. तसं आहे दान. खळ जगामध्ये काही लोक आहेत लोकांचं कमी वाटोळ करतात पण आपलं जास्त नुकसान करून घेतात. त्याला खळ असं म्हटलेलं आहे. खळ 2-3 प्रमाण देऊन मी पुढे चलतो. यथा प्रदीप्तम ज्वलनम पतंगा विशंती नाशाय समृद्ध वेगा. पतंगाचं दीपाचं दीप पतंग न्याय असा एक न्यायालय शास्त्रामध्ये. दीपा पतंगा आलिंगन तेत त्याचे अचूक मरण. एक चला काय मी चुकलो गा मागे नेनवीची काही नकळे पाप पुण्य मज आठवणाये मी माझी भुललो गा दीप पतंगा सोयी त्या मज जीवदान संत मानुभव. दीप पतंगाचा एक न्याय आलेला आहे. त्यांनी वर्णन केलंय माझ्या महात्म्याने ज्ञानोबारायांनी तेच वर्णन केलंय आणि भगवंतानी स्वतःच्या मुखातून त्या दीपाचं पतंगाचं वर्णन केलंय. चला काय करतो तो. आपण अंगे जळे मागवे जगाचे डोळे पतंग जैसा सळे दीपाचे नीम. त्या पेटलेल्या दिव्याभोवती फिरत फिरत काय विचार करतो की बुवा त्या दिव्यावर उडी घालतो दिवा विझवतो जगात अंधार करतो. चाललं आमचं वाटोळ झालं अंधार पडला तर पण स्वतः जळून मरतो. हे किती मोठं नुकसान आहे. आपण अंगे जळे नागवी जगाचे डोळे आपण जळून मरतो पण जगात अंधार निर्माण करतो. मला तर वाटतं या प्रकाराला खल म्हणत जाऊ. तुकोबारायांनी म्हटलं किंवा तुका म्हणे खळ करू समय निर्मळ. खलाची खलत वृत्ती त्याचा वाकडेपणा त्याच्या बुद्धीतला व्यंकटी म्हणजे बुद्धी त्याच्या बुद्धीतला वाकडेपणा टाकून त्या खळाची खलत वरती जावं आणि त्याला एक सत्कर्माकडे प्रवृत्त होण्याची बुद्धी त्याला प्राप्त व्हावं. हे ज्ञानोबारायचं त्या विश्वात्मक देवाकडे महाराज पसायदानाच्या रूपातलं एक मागणं आहे असं मला तरी वाटतं. चला काय एवढं सांगावं लागलं तर असे काही जगामध्ये आहेत त्यांनी उपकार तर केलेलेच नाहीत फक्त जगावर दया दाखवलेले आपला दुष्टपणानं व्यवहार केलेला आहे म्हणून त्या जगतामध्ये धन्य नाहीत. आज ज्ञानेश्वरी पारायण चालू असेल भागवत कथा काहीतरी चालू वाटतं लोक पाया पडतात त्या ग्रंथाच्या ज्ञानेश्वरीच्या ज्ञानोबारांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीच्या पाया पडतात. ज्ञानेश्वरी म्हणजे कागद आणि त्या कागदावर उमटलेले 9000 ओव्या हे अक्षर आहेत. आपल्या घरी पुस्तक असतील ना आपण त्याच्यावर कधी हळद कुंकू फुलं टाकून पाया पडला का त्या पुस्तकाच्या का नाही. त्याच्यावर अक्षरच आहे ते कागदच आहे का नाही. ज्या ज्ञानोबारायच्या मुखातून बाहेर पडलेले अक्षर आहेत ज्या कागदावर उमटली प्रगट झाली तो कागद ही पवित्र ठरला त्या अक्षरामुळे कारण ते ज्ञानोबारायच्या मुखातून बाहेर पडलेले आहेत म्हणून आपण त्याला वंदन करतो महाराज. त्या अक्षराला काय महत्व आहे बघा संतांच्या जीवनाचं. त्या संतांनी इथं अवतार धारण केला. तुकोबाराय म्हणतात काल ते संत महात्मे इथं जे जगताच्या ठिकाणी एवढे पवित्र होते ज्यांनी जगत उद्धाराचं ब्रीदच उचललं जगाचं कल्याण करायचा हेतू धरून ते इथं आले. त्यांचा येण्याचा काय हेतू होता दुसऱ्या चरणात येथे उपकाराचा
कोण धन्य? अंतःकरणात दयाळू आहे ते धन्य. कुणावर दया करतात? परमार्थ करायचंय ना, भांडवल लागतं काहीतरी आपल्याकडे, एखादी बाजू लागते ना तुमच्याकडे. काय भांडवल आहे तुमच्याकडे परमार्थ करायचं? भूताची दया हे भांडवल आहे. मला दया पाहिजे अंतःकरणामध्ये, नाही का? ज्याच्या अंतःकरणामध्ये दया नाही, तुम्हाला कृतार्थ व्हायचंय ना, धन्य व्हायचंय नाही जगतामध्ये. ज्या गुणामुळे ते कृतार्थ झाले, धन्य झाले, तू को बरं आहे, त्याच्याकडे बोट करतात, आमच्याकडे नाही बोट. आमचं कसं आहे, परमार्थ करतो एवढंच बरं आहे. मी 10वीला होतो, खूप मुलं होती येरोळ हायस्कूलला, 200-250 मुलं असतील. पण मला गणित जमत नव्हतं. काय पहिल्यापासून गणिताचं आमचं वाकडं होतं, कुणास ठाऊक आहे. गणित जमायचं नाही. तुम्ही त्याला आता जमतंय का? आता बी जमत नाही गणित. मी काय करायचंय, तेवढ्या मुलावात कुठं गुरुजीला ध्यान राहणार आहे म्हणून तेवढा पिरियड चुकवायचा. त्या येरोळ गावच्या बाजूला एक जांबाच्या बागा होत्या 10-12. त्या बागेत जायचं, जांब खात बसायचं. बागवानाला काहीतरी द्यायचं थोडंफार, जांब खात बसायचं. चांगली मैत्री झालेली. एके दिवशी असंच गेलो आणि मी खाऊन परत निघालो, आणि गुरुजी कसं काय की उशिरा आले, मला भेट झाली वाटत. गुरुजीने विचारलं, का रे? काय नाही गुरुजी. शाळेत नव्हतास? होय. कुठे गेलतो? वही आणायला गेलतो, वही संपली होती. गुरुजीने एकच सांगितले, मला काही म्हटले नाही. काय का ना, शाळेच्या कामात होतास हेच बरं होतं. नाही, घरी झोपण्यापेक्षा मंडपात झोपला तेवढंच बरं आहे. झालं विठ्ठला. महाराजांनी आम्हाला का धन्यता दिली नाही? तुमच्याकडे दया नाही म्हणून तुम्ही धन्य व्हायला पात्र नाही. बोलतो पुढे. एक बोर्ड आहे गुरुजींनी, त्या बोर्डावर एक रेषा उडली आडवी, आणि मुलाला विचारलं, का रे? काय गुरुजी? मला रेषेला लहान करायचंय, मी काय करू? एक मुलगा म्हणला, गुरुजी खालून पुसा की बारीक होते. त्या म्हणलं, खालून कशाला, वरून पुसा. एक म्हणाला पुढून पुसा, एक म्हणला मागून पुसा. एकान म्हणलं डस्टर घ्या सारच पुसा, व ते बारकन मोठं कशाला. पण एक हुशार विद्यार्थी त्या शाळेतला वर्गातला आमच्या उठून उभा टाकला, आणि त्यानं असं केलं, गुरुजी तिला काही करू नका, तिच्यापेक्षा एक मोठी रेषा वर काढा, ते आपोआप लहान होते. लोकांचे पाय धरून पाडल्यावर तुम्ही मोठं होता होय? काय माणसं म्हणतात, त्या महाराजाची तारीख काटलो तरच माझं वजन चालणार आहे, आणि तुझं वजन कवा फेल होणार आहे तुला बी माहित नाही. तुला काटाकाटीत तुझा जन्म गेला. तू त्याच्यापेक्षा जरा चांगलं काहीतरी बोल, लोकाला पटेल असं, लोक तुला म्हणतील ना. त्याच्यापेक्षा खालचं बोलायचं, त्याच्यावर मोठं व्हायचा प्रयत्न कसं होईल? त्या रेषेला ओढा ताण करू नका, तिच्यापेक्षा एक मोठी रेषा वर ओढा, ती आपोआप लहान होते. एखाद्या माणसानं सामान्य कार्य केलं असेल तर तुम्ही त्याही पेक्षा मोठं करा. त्याने एका वर्षी गाव जेवण दिलं तर तुम्ही 25 वर्ष द्यायचा संकल्प करा म्हणला, नाका करणं. म्हणजे लोक तुम्हाला मोठं म्हणतील ना, तुम्हाला मोठं व्हायचं आहे. तसं तुम्हाला जगामध्ये धन्य व्हायचं असेल तर
तुम्ही अंतःकरणामध्ये दया नावाचा गुण आज पाळला पाहिजे, जतन केला पाहिजे, सांभाळला पाहिजे. माझे तुकोबाराय म्हणतात त्यांना संत म्हणावं, भूताची दया हे भांडवल संता, भूताची दया हे भांडवल संता, आतुले ममता नाही, भूताची दया भांडवल संता, दया हे भांडवल संता, दया भांडवल संता, दया भांडवल संता, आतुले ममता दया, क्षमा, शांती दैवी गुण आहेत महाराज, दैवी गुण आहेत. शांती दैवी गुण आहे, क्षमा दैवी गुण आहे. आणि ही क्षमा ज्याच्याकडे आलाय त्यालाच महात्मा म्हणा. आम्हाला चाल दिना गेल्यावर राग येतोय, तुम्हाला म्हणला नाही बरं, मी माफी मागून बोलतो. इथे गाव आहे माधवगुरुजी कर्नाटकात, नाही तर इथलं कोणी होतं का म्हणलं तिथे कीर्तनाला नसत. ते लादा मृदंग नीट नव्हता, वाजवणारा नीट नव्हता, ते घंटाभर लावलं, लागणं गेलं, माझे बोट फुटून गेले. काय माझं मनच लागलं नाही. मी म्हणलं आता चाल वगैरे काही द्यायची नाही, काही मेल नाही. तर एक भजन म्हणणारा होता म्हण, त्याने म्हणलं ह्यानं चाल दिली नाही, त्याला धावतो, ह्यानं गावाकडे कसं जाते ते काही केलं नाही. त्याने कीर्तनातून उठून गेलं आणि आमच्या गाडीच्या चारीबी चाकाची हवा सोडून दिलं. प्रमाण असं उड्या मारू म्हणजे दया हे काही गोष्टीची शरम बी वाटावं लागते. आपलं आपल्याला झालं, गळ्यात माळा घालून असले धंदे कराय पागलपणाचे, ठीक आहे हा. परमार्थ उगा म्हणण्यापुरतं आहे नाही, त्याचं खरं जर तुम्ही हे केलं. एक माणूस डॉक्टर कडे गेला काल, म्हणलं डॉक्टर साहेब काय, मला काय की बरंच वाट नाही गेलं हो, कधी पोट दुखते, कधी पाठ दुखते, कधी डोकं दुखते, मळमळ होते, जळजळ होते, कळकळ होते. बघा त्यांनी म्हणले असं करा, ते बाजूला फोटोचं दुकान आहे आणि ते फोटो काढून घेऊन या चांगला. मग बाजूला एक फोटो स्टुडिओवाला होता. आता स्टुडिओवालाच आहे वाटतं की समोर. त्याने गेला त्या स्टुडिओ मध्ये, कोण आहे तर फोटोग्राफर, मीच आहे. काय पाहिजे, चांगला फोटो काढा म्हणला 12x12चा. आहे काय, त्यांनी फोटो काढून आणायला सांगितले ना. त्याने चांगला 12 इंची कलर फोटो काढून दिला, जे 200 रुपये काहीतरी घेतले. हे का डॉक्टर साहेब या म्हणला, हे काय फोटो काढून आणा म्हणलो की. अरे हा फोटो बाहेरचा आहे, आपला कॅमेरा कुठून चालतोय बाहेरून, मधल्या हाडापर्यंत गेला पाहिजे, त्याचे किरण हाडापर्यंत गेले पाहिजे. आतला फोटो एक आहे त्याला क्षय किरण, किंवा तुमच्या भाषेत त्याला एक्स-रे असं म्हणतात इंग्रजीत. एक फोटो बाहेरच सारं काढतो, दुसरा फोटो तुमच्या अंतःकरणापर्यंत, तुमच्या हाडापर्यंत जाऊन पोहोचतो, तो एक्स-रे. संतांनी या जगाचा एक्स-रे केला, त्यावेळी संतांच्या लक्षात आलं, अरे रे मोठा रोग झालाय गोया लोकांना, आता काय औषध द्यायचं. म्हणून त्यांनी औषध उपाय वगैरे सुचवायला सुरुवात केली, असं मला तरी वाटतं. महाराज आपलं बरं आहे, काही गोष्टी बऱ्या आहेत, थोडं परमार्थ झालं वगैरे. आता इकडं तिकडं फिरण्यापेक्षा आपण इकडं राहतो एवढं बरं आहे. एक माणूस श्रीमंत आहे आमच्या गावात, सकाळी सकाळी भेटला, येताना इकडं तळेगावला निघालो, भेटला, कपडे फाटलेले होते. मी म्हणलो बाबा काय महाराज, कपड्याचे लई कावळ झाले, नसले तर देऊ का एखादी जोड धोतर, फाटलं होतं. त्यांना काय म्हणलो, बँकेत 70 कोटी आहेत म्हणला माझे. किती बँकेत? 70. मी म्हणलो बँकेत 70 कोटी, धोत्राला 1000 गाठी. नाही कोणता भाव आहे म्हणला होते. बँकेत आणि त्या धोत्राचा गाठीचा काही मेळ आहे का? तसं आमच्या परमार्थाची अवस्था आहे महाराज. आमच्याकडे कोणताच गुण नाही परमार्थातला, एखादा तरी गुण इथं असला पाहिजे आणि माणूस जगामध्ये पूज्य होतो. लक्षात घ्या. तुम्हाला लोक मानतात, का मानतात? माधव गुरुजी या आमच्या गावात सप्ताह आहे, का मानतात? बोलत चला बरं लवकर, नाहीतर माझ्या मनात आलं डोकं उलट फिरलं तर मी 2 वाजता सोडीन.
का म्हणतात लोक? तुमच्याकडे एक भक्तीतला चांगला गुण आहे, भजन करायचा चांगला गुण आहे, लोक तुम्हाला मानतात. तुमच्या देहाला मानतात का तुमच्यामध्ये गुण आहे म्हणून मानतात? एवढंच मला सांगा. गुण आहे. मग माणसाचं तोंड चांगलं असावं का माणसाचं तोंडातून येणारे शब्द चांगले असावे? शब्द नाहीतर माणसं म्हणतात त्याच्या तोंडाला काडी लावून जाळा. नाही, जाळू नका कुणाचं तोंड, पण म्हणतात झालं. मला वाटतं त्यावेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज फर्नांडिस होते, मागची कथा आहे. आणि ते राष्ट्राध्यक्ष होते, प्रेसिडेंट होते. ते आपल्या गाडीतून चालले होते. रस्त्याने जात असताना एक शेतकरी आपलं पुढून धान्य टाकलंय, बैलगाडी दुंपलेली आणि घराकडे निघालाय. थोडाफार पाऊस पडलेला, गाडीचे चक्र या चिखलामध्ये रुतून बसलेले. त्यांनी खूप प्रयत्न केलाय, ते गाडी काढायचा खूप प्रयत्न केलाय, तरी पण ते गाडी काही त्याला बाहेर निघत नाही. महाराज हे राष्ट्राध्यक्ष चालले होते, त्याने पाहिला तो प्रकार, गाडीच्या खाली उतरले आणि त्या माणसाजवळ गेले. विचारलं काय झालंय? काही नाही साहेब. म्हणला काही नाही, ते गाडी फसले चिखलामध्ये. त्या ड्रायव्हरला बोलवलं, त्यांनी गाडीतले 2-4 माणसं खाली आले, त्या चाकाला हात लावला आणि ती गाडी चिखलाच्या बाहेर काढून दिली त्या शेतकऱ्यांना. आणि तो मार्गस्थ होत असताना त्यांनी 2 हात जोडले. त्या राष्ट्रपतीला विचारलं कोण आहेत आपण? काय उत्तर देव त्यांनी? काय विचारलं? आपण कोण? काय उत्तर द्यावं? त्याने एकच उत्तर दिलं, मी कोणीही नाही, या अमेरिकेतला एक सामान्य नागरिक आहे. एवढ्या सर्जनशील प्रगतशील राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष आहे, पण एवढं मोठेपण बाजूला सारून एका शेतकऱ्याला मदत करतो, त्याची गाडी बाहेर काढून देतो. आणि तुम्ही कोण आहेत म्हणून विचारलं तर आपलं मोठेपण बाजूला सारून कारभारी काय म्हणतो तो? मी एक सामान्य माणूस आहे अमेरिकेतला म्हणतो. त्याने विचारलं, तरी पण जास्तच विचारलं म्हणून सांगितलं अमेरिकेचा राष्ट्रपती आहे. डोळ्यातून अश्रू आले, त्या माणसाच्या पायावर नतमस्तक झाला तो शेतकरी. एवढा मोठा अधिकार, घटनेच्या उच्च पदावर, घटनात्मक पदावर विराजमान झालेली एक प्रेसिडेंट पदाची व्यक्ती आज एका सामान्याबद्दलची हे याच्या अंतःकरणात भूमिका आहे. मी तर म्हणतो याला दया म्हणतात. विठ्ठल प्रश्न आहे. महाराज ज्याच्या अंतःकरणात दया आहे त्याला धन्यता दिली तुम्ही, पण ते इथं का आले? तुकोबाराय म्हणतात, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. जगात उपकार करणारे सारे नाहीत, जगात उपकार करणारे एकच आहे, ते संत. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू काय, आपण करी आपण सर्वे त्याचा देखिले काय, सर्वे
केले उपकार? संतांनी केले. काय सांगू आता संतांचे उपकार. संतांचं आलंय की आमचं नाव कुठं तर आलंय का? का बरं आम्ही उपकार करत नाही? तुम्हाला सुखी व्हायचंय ना. मला दोन गोष्टी येतात बरं का. आमचे गुरुजी असं म्हणाले, बरो तुम्हाला सुखी व्हायचंय का? असं करा, तुम्ही दोन गोष्टी विसरा. लोकांवर केलेले उपकार आणि लोकांनी तुमचं केलेलं वाटोळं दोन्ही विसरून जा. हे सुखी व्हायचं सूत्र आम्हाला सांगितलं. एकानं सकाळी चुना मागितला. चुना लोकाला लावाय नाही आणि पांडवाला बी नाही. त्यानं रात्री शेतात होतो माळावर आणि त्याला चुनाच भेटला नाही बर का. सकाळी आला आणि सकाळी असं शेतात काम करताना एक माणूस चाललं होतं. तुमच्याकडे हाराचं एक मध्ये राहते. मी बकळ लोकांना सांगतो तेवढे पैसे द्या जाऊ. काय करावं होता घेतलं त्या विनेकऱ्यानं काढून हारते. आमचा एवढा मोठा अधिकार नाही बाबा. कोणी अधिकारी असतील त्याचा सत्कार करा. कारण भजन काय घेतलं, कोणीतरी वारकरी आपल्या मंडपामध्ये प्रवेश केला की भजन घ्यावं लागतं. तुम्ही कधी तर पोलीस स्टेशन मध्ये उगाच जाऊन बघा. काही तसले धंदे करू नका जायचे. नाही तर आपल्याला लय आगाऊपणा करायची सवय. जायचं तिथं जर ते पोलीस बसलेला असला फौजदार, कोणी पोलीस बाहेरून आलो, सत्कार आहे मला ते. तसं भजन घेणं वारकरी संप्रदायाचा आदर आहे. आदर केला पाहिजे आलेल्या व्यक्तीचा. म्हणून आपण घेतलं. काय चाललं होतं आपलं कीर्तन. नाही कीर्तनच चाललं होतं ना. दुसरं काय चाललं होतं आपलं कीर्तन. केले उपकार सांगू मी काय 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 केले. बाप न करी यांच्याकडून होणार नाहीत. इतकंच बोलतो मी, जास्त बोलणार नाही. जर मी त्याच्या देखिले पाय दिले अक्षय अभयदान गा मनवोनी. खरं तर संतांचे उपकार आहेत महाराज आमच्यावर, आम्ही फेडू शकत नाहीत. मी एक बोलून जातो तुम्हाला. जगद्गुरु तुकोबारायनं त्या दुष्काळामध्ये जे 5 वर्ष दुष्काळ पडला ना, दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणतात बाबा त्याला. सारी संपत्ती संपली. दुष्काळी आटिले द्रव्य. आणि लोक तुमच्याकडे चांगल्या दृष्टीने बघतात का नाही? चांगल्या कुठपर्यंत बघतात? तुमच्या खिशात भरभरून पैसे असले की लोक तुमच्याकडे बघतात. नाही माझं खोटं वाटलं तर खिशात पैसे ठेवून बघायचं. मी काय केलो, मागं थोडं बिमार असताना माझा गुरुजी खिशात उगत ते कागद फाडून पैशाच्या आकाराचं असं फुल भरलो. एकानं राम राम केलं. राम राम म्हणलो, कधी नाही ते राम राम कसं काय केलं? आज खिसा गच्च दिसला नाही बुवा तुमचा. खिशाकडे बघून राम राम करतात लोक. बरं सब पैसे के भाई. आपणासाठी कोणी नाही, तुमच्यासाठी काहीच नसतं, पैशासाठी असतं. तुम्हाला मानत नाहीत लोक.
या देहाला मानत नाहीत, पण तुमच्यामध्ये कोणता तरी या जीवनात चांगला गुण असेल तर लोक तुम्हाला मानतात. वा वा वाटे जना तुका म्हणे साठे गुणा. तुपाला का खातात? तुपात चांगला गुण आहे. एकानं म्हणलं तूप खाते चांगला गुण आहे, दारूत कोणता चांगला गुण आहे? आता ते त्यांना विचार, आपल्याला काही त्याचा अभ्यास नाही. का खातात पितात ते आपल्याला काही माहित नाही. एखादा गुण जर तुमच्यामध्ये असेल तर सारे लोक तुमचा स्वीकार करतात. म्हणून दया हा गुण संतात आहे, म्हणून धन्यता दिली. ते येथे उपकारासाठी आले. काय केले उपकार? बोलून जातो तुम्हाला. अमेरिकेच्या सर्जनशील राष्ट्रपतीनं सामान्य शेतकऱ्याला मदत केली, त्याच्यावर उपकार केले महाराज. आणि करीत असताना आपलं मोठेपण त्यांनी बाजूला सारलं होतं. मोठेपणाचा भाव त्याच्यामध्ये शिल्लक नव्हता. संतांनी जगत कल्याणाचं कार्य करीत असताना मी जगावर उपकार केलो हे अजिबात विसरलेलं आहे. फक्त जगाचं कल्याण व्हावा, झालंच पाहिजे हा हेतू ठेवून त्यांनी उपकार केले. येथे उपकारासाठी आले. आता थोडा फरक सांगतो. 3 प्रकारचं प्रारब्ध शास्त्र सांगतं. एक प्रारब्ध आहे स्वइच्छा, स्वइच्छा प्रारब्ध. दुसरं अनिच्छा आणि तिसरं परिच्छा. देवाला आणलं जातं, येत नाही देव, त्याला आणलं जातं. रूपा हे अनिला बळे करुणी खळे संतानी. संतांनी खळ केली, अट्टास केला, प्रयत्न केला, साधना केली, नाही ते केलं आणि त्या भगवंताला रूपाला आणलं. आला नाही, आणला तो. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी उनी झाला येता. तो आला नाही, पण पुंडलिकरायचा भावच इतका बळकट आणि उत्कट होता, त्याचा भाव पाहून तो गोकुळाहून आला. काय ताकद आहे महाराज त्या भावामध्ये. परमार्थात कपडे फाटलेले असू द्या चालतात, पण अंतःकरणामध्ये त्या परमात्म्याविषयीचा भाव असला पाहिजे. त्या साधनावर श्रद्धा असली पाहिजे, निष्ठा असली पाहिजे, असं मला तरी वाटतं. चला, कोण आणला? पुंडलिकरायाने आणला. का आणला? जगावर उपकार आहे त्यांचे. आता आपण पंढरपूरला जातो ना, नाही का? आता वारीच आहे, पंढरपूरला आपण जातो, नाही का? पंढरपूरला गेला, वारीला गेल्यानंतर आपल्याला 100% पुण्य मिळतं, बरोबर आहे ना? पण 100% आपल्या पदरात पडत नाही. 50% पुण्य ज्याने पंढरपूर निर्माण केले त्याच्याकडे जात. शेत आपलं आहे पण भागन दुसरा आहे. नाही, शेत कसलेला अर्धा माल त्यानं घेऊन जाते, मालक म्हणून अर्धा तुम्हाला देते. पंढरपूरची वारी केली म्हणून अर्ध पुण्य तुम्हाला आहे, आणि ज्या पुंडलिकरायाने पंढरपुरात देव आणला म्हणून त्याला अर्ध पुण्य देऊ लागतंय. पाहुणा भेटला तिकडला कर्नाटकातला, राम 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 राम, कस काय आलो किंवा पंढरपूरला आलो. बरं झालं, मग सकाळी पंक्तीला या. त्या पंगतवाल्यानं 4 पुण्य घेतलं. माफीत चला किती झालं? 8 आणि 4 12. एक मित्र भेटला. आता महाराजाला कसं तिकीट काढू देऊ म्हणून त्यानं तिकीट काढलं. त्यानं 25% घेतलं. किती टक्के झाला? 100. हाडपीच घरला आली देवा शपथ, काही चाल नाही. विठ्ठल शंभर टक्के पुण्य तुमचं नाही, पण काही महात्म्य होते महाराज. पायी वारी करायचे. आमचा एक वारकरी होता, इथं करकेली नावाचं गाव आहे, हे देवणीत आहे ना, ते उदगीर मध्ये. पायी वारी करीत होते महाराज. पायी पाहुणे म्हणले, पाटील तुम्हाला शोभतंय का पायी जायला? चला रेल्वेनं जायचंय. ती पांडुरंग एक्सप्रेस होती बघा पहिलं बारकी, हळूहळू जायची. त्याने घेऊन गेले पाटील. आले पंढरपुराहून, घरी झोपले आणि रात्री म्हणाले माझी वारी झालीच नाही. कोणालाही न सांगता ते रात्री उठून चलत पंढरपूरला गेले. वारीचा नियम आहे. आता अलीकडे वारकऱ्याची संख्या वाढली आहे म्हणा. हे शिंदे सरकारनं महागाई फुकट तिकीट केलं की 75 ला. तेव्हापासून दर्शन वगैरे काही मिळत नाही पंढरपुरात. सिनियर सिटीजन बसमध्ये जागा मिळणार, पंढरपुरात जागा मिळणार. काय संख्या वाढली आहे म्हणसाल. भाव म्हणून का फुकट आहे म्हणून म्हणलो मी. फुकट आहे तेच म्हणतो. तुमची बी मदत झाली तर बस पुरी.
आता सरकारनं निर्णय करावा 100% तिकीट कोणाला सवलत नाही. बसा रिकाम्या जाती तिथून बोंबडीतून जा म्हणावत्यास त्याला आमच्याकडे का गाडी नाहीत का पाय नाहीत म्हणतील. परमार्थ असला आहे महाराज. काय नाही आमच्याकडे सारं चालू आहे, फक्त त्याच्यामध्ये भाव नाही म्हणून चालू आहे. संतांनी येथे उपकार करण्यासाठी आले, येथे उपकार केले. चला कुठून आले? आले गरजा वैकुंठे, दिव्य लोकाचा त्याग करून ते मृत्यू लोकात आले. येण्याचं कारण सांगितलं फक्त उपकार. देवाला आणलं परीक्षा प्रारब्ध आहे. रुपाही आणला बळे आणलं त्याला, पण तुकोबाराय म्हणतात आम्हाला आणलं नाही, आम्ही आलो. आम्ही वैकुंठ वासी आलो. त्याला आणलं आणि आम्ही आलो एक. आणि ज्याला अनिच्छा प्रारब्ध म्हणत, असं कोणी आहे का सांगा? मला दुःखच झालं पाहिजे असं म्हणणार आहे कोणी मंडपामध्ये? जांभळ्या देत देत का होणार सांगा, काही हरकत नाही. मज लागे दुःख व्हावे, कोणी विचार करत नाही मला दुःख झालं पाहिजे. दुःख होत तुमची इच्छा नसतानाही एखाद वाईट तुमच्या वाट्याला येतं, हे अनिच्छा प्रारब्धाचा भाग आहे. इच्छा नाही तुमचे दुःख व्हावं म्हणून, पण काय येतं तुमच्या इच्छेच्या विरुद्ध घडतं, हे अनिच्छा प्रारब्ध आहे. आणि इच्छेप्रमाणे घडतं ते स्वइच्छा प्रारब्ध आहे. आता महात्मा भीष्माचार्याकडे पहा. भीष्माचार्याकडे पाहिलं तर त्यांना स्वइच्छा मरण होतं. बाण लागला, धारातीर्थी पडले. त्यावेळेस हे महापुरुष शरपंजरी पडले होते, बाणाची शय्या करून वरी झोपले होते. त्यांना विचारलं, महाराज हे बाण अंगात रुतत असतील, टोचत असतील, तुम्हाला त्रास होत असेल, होऊ द्या. देह नाशिवंत आहे, मला त्याचा संबंध नाही, पण उत्तरायण झाल्याशिवाय, आगमन झाल्याशिवाय मी माझा प्राण ठेवणार नाही. मला जायचं नाही. कुणाच्या मनावर आहे? त्याला जायचं त्यांच्या मनावर, आणि आमचं जाणं. एक गोष्ट देवानं आपल्याला द्यायची होती बघा, आपलं येणं जाणं आपल्या मनावर. नाथरायच्या जीवनाकडे पाहता का तुम्ही? नाथराय चालले होते. कोणीतरी म्हटलं, जीवनभर कीर्तन केला, महाराज म्हणत होता माझी मुलगी नांदायला निघाली आणि ह्याला का मरायला आजचा दिवस होता, उद्या मोरणी का ह्यानं. महाराजांना समजलं अंतरी, आणि नाथबाबा म्हणाले, माय तुझी लेख नांदायला सुखरूप जाऊ दे. बरं लय दिवसानंतर मिटलंय वाटतं, मला उद्या परवा दिवशी मी जाईन. नाथबाबाच आहे, नाही घडलं जाऊ द्या. तुम्ही आळंदीला गेल्यानंतर माऊलीचं मंदिर असं तोंड करून आहे, मंदिराच्या डाव्या बाजूला वास्कराचे मूळ पुरुष मल्लप्पा महाराज वास्कर आहे का नाही, त्यांची समाधी आहे. गेलात तिथं? समाधी आहे का नाही? बाबांनी सांगितलं आपल्या शिष्याला, चला मला आळंदीला घेऊन चला. निघाले बाबा ते गाडीत बाबाला घेऊन. पुण्याच्या बाहेर पडल्यानंतर जो डोंगर आहे ना, जे घाट आहे ना, त्याला दिवे घाट म्हणतात. बाजूला एक दिवे नावाचं गाव आहे, आणि त्या दिवे गावच्या नावावरून त्याला दिवे घाट असं नाव मिळालेलं आहे. बाबाने आपला ध्येय तिथं ठेवला, आणि ते पुण्यामध्ये काही शिष्यमंडळी होती, धावून आली. त्यांनी म्हणलं थांबा, बाबांनी इथं ध्येय ठेवलाय, आता त्यांचा हा मृतदेह पुढे न्यायचा नाही, आम्ही इथंच संस्कार करणार. ते बाजूचे बरोबरचे लोक म्हणाले, नाही आम्हाला बाबांनी आळंदीला न्यायला सांगितलंय, आम्ही नेऊ देणार नाही. बऱ्याचशा वेळेस तिथं मी तो असं झालं, काहीतरी भांडणं झाली. त्यावेळेस मल्लप्पा महाराज उठवून बसले आणि त्यांनी सांगितलं, तुम्हाला आळंदीला जायला सांगितलं होतं ना, इथं का थांबलात तुम्ही? पुन्हा त्यांनी उठून बसले. आपल्याला जमल का असलं? कोणी जर जाता जाता आमच्या शेतातून जायचं नाही तू म्हणलं, नाही शेवटला चालल्यावर तर आपण उठून बसू का? का बसणार नाही? ते सामर्थ्य आमच्यात नाही. मल्लप्पा महाराजाची समाधी तिथे काय आणि आळंदीत काय. वद्य अष्टमीला त्यांनी आपला ध्येय ठेवला. 2 ठिकाणी समाधी आहे महाराज. इच्छा मरण आहे. भीष्माचार्याकडे इच्छा मरण आहे. म्हणून मी म्हणतो स्वइच्छा प्रारब्धानं संत येतात. काय येतात? उपकारासाठी. अनिच्छा प्रारब्ध आहे, आम्ही येतो. काय येतो? फक्त केले कर्म झाले त्याची भोग आले. कर्म झाले त्याची भोग आले.
बदले मेरे आयुष्य ओ बदले मेरे आयुष्य ओ बदले मेरे आयुष्य केले कर्म झाले तेथी भोगाले केले कर्म झाले तेथी भोगाले उपजले मेरे आयुष्य उपजले मेरे आयुष्य केले कर्म झाले भोगाले केले कर्म झाले तेथी भोगाले उपजले काय केले? कर्म केले. नाही चांगले करावं ते मुक्त होण्यासाठी, वाईट घडतं तेव्हा ते बद्धतेसाठी. आम्ही बद्ध का झालो? या संसाराच्या पाशात का सापडलो? जन्म मृत्यूच्या. आमचे कर्म चांगले नाहीत. आणि गीतेचं एक म्हणणं आहे महाराज, कर्मारूप फळ किंवा कर्म तसं फळ. बरोबर आहे का? कर्मण्येवाधिकार असते. तुमचं कर्म जसं आहे तसं फळ आहे. बसा विठ्ठल. फळ कोण देत? व्यवसाय निमित्त फळ देते संचित. कर्म फल देत. कर्माहून वेगळं फळ नाही किंवा फळ कर्माला सोडून राहत नाही. सिद्धांत आहे. फळ झाडालाच येतात ना. आंबे आंब्याला लागलेत का तुमच्या खिशाला लागल्यात? एकान म्हणलं माझ्या खिशाला लागल्यात. तुझ्या खिशाला तंबाखून सुपारी लागली असेल, सोन्याचे डबे. तुझ्या खिशाला आंबे कसे लागतात? आंबे आंब्यालाच येतात. फळ कर्मरूपी वृक्षाला फळ येतं. तुमचा कर्म वृक्ष जर चांगला असेल तर तुम्हाला फळ ही सुखाच्या रूपाने प्राप्त होईल. तुमचे कर्म जर तसे असतील तर तुम्हाला फळ सुद्धा योग्य मिळणार नाही असं सांगितलंय. म्हणून महाराज म्हणतात, आम्ही प्रारब्धाच्या अधीन राहून सुख दुःख भोगतो. केले कर्म झाले दुःख कोण देत? देव देतो. का म्हणून देतो? तुम्ही देवाचे दुश्मन आहेत का? तुम्हाला काही गोष्टी माहित असतील ना. ते मांडवी नावाचे एक ऋषी होते, मांडवी ऋषी. त्यांना शूळावर दिलं होतं राजाने. मी बाकी कथा सांगत बसत नाहीत. भागवत आहेत वाटतं चालू. महाराज सांगतील तुम्हाला कथेमधून. राजाच्या घरी चोर गेले आणि त्यांनी चोरी करून लुटलं आणि तो खजिना त्यांनी त्या मांडवी ऋषीच्या आश्रमाला टाकला आणि ते निघून गेले. पण चोर शोध करीत आले त्यावेळेस तो खजिना, ती संपत्ती, लुटलेलं धन त्या मांडवी ऋषीच्या आश्रमात पाहिलं आणि त्यांनी पकडून नेले. पहिल्याचा कायदा वेगळा होता महाराज. चोरी केलं तर हात तोडीत होते. बरोबर आहे? चोराचे हात तोडीत होते म्हणून चोरीच्या नादी कोणी लागत नव्हतं. आता चोर चोरी करतात. का करतात? त्याला कोणाचा तरी आश्रय असतो म्हणून ते तेवढे मोठे झालेले असतात. काय जगात प्रसिद्ध त्याचे नाव का? कुणाच्या तर आश्रयाशिवाय ते मोठे होत नाहीत. गुन्हेगाराला आश्रय लागतो. तो राजाचा असेल आणि कुणाचा असेल, त्याच्या आश्रयानं तो मोठा होत असतो. राजाने त्याला पकडून नेल्यानंतर सेवकाने राजाने सांगितलं शूळावर द्या. त्यावेळेसची व्यवस्था होती प्रायश्चित्त देण्याची. शूळावर द्या. मांडवी ऋषीला शूळावर बसवलं. तो शूळ देहामध्ये रुतला गेला पण ऋषीचा प्राण जात नव्हता. तडफडत होते ऋषी. यमराजाला विचारलं, यमराज मला तुम्ही ही शिक्षा का दिली? मला दुःख का भोगवलं? माझ्या वाट्याला हे का आलं? यमराजांनी सांगितलं, तुम्ही ध्यान करीत असताना एक कीटक तुमच्या आश्रमात तुमच्या भोवताली फिरत होता. कीटक. आणि यानं ध्यान केलं, त्यानं गोई म्हण्या पुढे येऊ आणि याला राग येऊ. याने काय केलं? त्याला पकडलं आणि काटा घेतला आणि त्याला टोचला. आमच्याकडे बी लोक पाऊस पडणं गेल्यावर त्याला काटा टोचतात. काय म्हणतात त्याला? हा, नकटी. म्हणजे तिला नाकच नाही म्हणा की का ती नकटी नाही म्हणून म्हणला बघा कोणालाही काय म्हणत जाऊ नये तसं नकटी. हा, तिला काटा टोचला. काटा किती आहे? मी म्हणतो असं कर्म किती सूक्ष्म आहे.
किती सूक्ष्म आहे, इतका सूक्ष्म कर्म आहे, पण त्याचं दुःख किती भोगावं लागलं त्याला, एवढ्या मोठ्या शिळावर आरूढ व्हावं लागलं. पुढची कथा तुम्हाला श्रुत आहे. त्यांनी शाप दिलाय मला, पुढच्या जन्मामध्ये दाशीच्या पोटी तुझा जन्म होईल. होऊ द्या. विदुर काका आहेत ना, ते यमराजाचा अवतार आहे. झाला असेल, पण ऋषीला त्याचं कर्म चुकलं नाही. जसे कर्म तसे फळ, कर्मानुरूप फल किंवा जसं कर्म तसं फळ. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले आयुष्य किती. प्रारब्धाच्या अधीन, प्रारब्ध स्वतंत्र आणि परीक्षा प्रारब्ध कोणीतरी त्या देवाला आणलं जातं. आला नावा रूपा तुका म्हणे झाला, नाही का. वैकुंठीचा देव आणला भूतळा, याला कारण कोण असेल तर पुंडलेकराय आहे. हे 3 प्रकारचं प्रारब्ध आहे. महाराज आणखी तुकोबरायने एका कारणामुळे, एका गुणामुळे माझ्या संत महात्म्याला धन्यता दिली आहे. 3ऱ्या चरणामध्ये लटके वचन, लटके वचन, लटके वचन, लटके वचन, लटके वचन, वचन नाही असं म्हणा, खोट बोलत नाही. किंवा जन्मताच ज्याच्या मुखातून खोट, असत्य हा शब्दच बाहेर पडला नाही, ते धन्य आहेत महाराज. आमची माणसं पावलाला खोटं बोलतात. नाही, आमचं जीवनच खोट आहे. कोण म्हणलं खरं आहे म्हणून? लटका तुका लटक्या भावे, लटका रडे लटक्या सवे. लटकाय हे खोट आहे. कोण सांगितलं? लटिका व्यवहार संसार. तुम्हाला दिसाय खरं दिसून आले, पण असायला ते लटकाय. काही दिसायला दिसतं खरं, पण असायला खोटं असतं. काही माणसं बोलायला खऱ्यासारखं बोलतात, पण ते खोटच असतं. बरेच माणसं म्हणतात मला, महाराज तुमचं कीर्तन मला ओगाळून पे वाटलं म्हणलं एकाने. मी म्हणलो काय गजगा फिजगा हाय ओगाळायला होय दगडावर माधवगुरुजी. हा, मला आता म्हणलं रात्री येईलच बुवा कीर्तनाला. वाटलं रात्री. मी गावात गेल्यावर ते फोन हाफ करून टाकलं त्यानं. ते मी येजेपर्यंत त्याचा फोन चालू नव्हता, आज सकाळी चालू झाला. आमचे माणसं देवा शपथ माळ घालून खोटं बोलत नाहीत, आणि ज्याच्या गळ्यात माळ आहे त्यानं तर खोटं बोलूच नाही.
एकान म्हणला ना, हा मला जर लोकाला फसवायचं झालं तर कस फसवा, माळ घातल्याशिवाय कस फसवू देतात. चोर सुद्धा तुमचाच रंग बघून चालतात, तुमच्यावानीच कपडे, तुमच्यावानीच माळा, तुमच्याहून जरा मोठ्या मठाचा गंध बघूनच झडप घालतात ते. बघा तुम्ही त्यांच्याकडे निरीक्षण करून, माळ सुद्धा ते आपल्यापेक्षा ठोकरत राहते त्यांची. मी म्हणलो कशाला, तुमच्यातच लपायला जागा आहे म्हणलं त्यानं. आणि आमच्या संप्रदायाला खरं तर अशा लोकांनीच बदनाम केलंय. कशा नको ते लोकांची भरती झाली इकडं. ते शाळा उठलाल्यात म्हणून ढोरं राखायचे बी पोरं या संस्था चालकांनी नेऊन टेशा लावले का नाही. मी म्हणलो ते गुराखी कशाला लावलो, शाळा उठून चालले का करो महाराज, 10-12 मास्तर आहेत. मग आमच्याकडे बी तसलाच भरणा झाला, खाताड पेताड. म्हणून तर लोक म्हणतात ना, बक्कळ माहित आहे तुमचा संप्रदाय काय म्हणतात, हे लोक मध्ये घुसले. आमचा संप्रदाय चांगला आहे बाबा, माफी मागून बोलतो, पण हे भरणामध्ये आलाय की. आमच्याकडे बघतो लोक तिकडे काळ्या भुईला 5 वाजता बघावं बस स्टँडला, बारक कोणी बी राहत नाही, त्याचं काहीच विलाज चालत नाही. नाही बारके मोठे मोठ्या घरचे खंडेच्या खंडे बस स्टँडला म्हणतात महाराष्ट्राचं सारं आमचंच. म्हणजे पायात चप्पल सुद्धा नाही लेवाय, काय तुझं राहते लय बोलतात. हो हे चोळून एक राजा चालला होता आणि पेताड उभारलं होतं रस्त्यावर. पेताड म्हणजे पिऊन पिऊन वाया गेलेलं हो, आमच्याकडे त्याला वॉश आउट म्हणतात, तुमच्याकडे का म्हणतात किंवा. आणि पार घेऊन कडेला लागलेले राहतात हे. त्यानं म्हणताय म्हणजे राजा चालल्यावर बाजूची हे सरक बाजूला, राजा चाललाय जात असल. अरे हत्तीवर आहे, हत्ती उडालाय, सांग म्हणाव त्याच्या हत्तीची किंमत. कोण म्हणला रे, कुणाला मागून 50 रुपये पेलत की त्यानं म्हणला रे हत्तीची किंमत. मोठे माणसं काय विचार करतात. गेले राजेन दुसऱ्या दिवशी त्याला बोलवून घेतलं सभेमध्ये आणि विचारलं, काय रे बाबा काय हत्तीची किंमत तूच विचारलास का. हो. घ्यायचंय तुला, काय म्हणलाय का. लेने वाली तो चले गई, लेने वाली चली गई, मी कशाला घेऊ. नाही नाटक करणार महाराज. देवानं तुम्हाला किती पवित्र मुख दिले बघा. मुख कमल म्हणतात त्या मुखाला, मुख कमल. त्या मुख कमलानं तुम्ही हरिभजन करा. खरं बोला, खरं बोलणं हेच भजन आहे. तुम्ही म्हणताल काम कोण तुम कोण करून कपडे घालून आसलन करून तसलन करणं हे भजन आहे. नाही नाही, खरं बोलणं हे भजन आहे. दया करणं हे भजन आहे नाही का. प्राणी मात्रावर उपकार करणं याचं नाव भजन आहे. सत्य बोले, सत्य बोले मुखे नाही, जरा त्याच्याकडे सहभाग घ्यावा लागेल ना. दुःख वे अनेकाच्या दुःखे. तुकोबारावर कर्ज झालं त्या दुष्काळामध्ये आणि तुकोबाराच्या सावकारीमध्ये बरंच ऋण वाढलं होतं. डांगोरी घेऊन निघाले होते जप्तीला. डांगोरी डांगोरी वाजत होते, हलगीवाला वाजवत होता. लोक बरोबर गर्दा करीत निघाले, मुलं बाळ नाचत होते. त्या हलगीच्या तालावर तुकोबाराच्या घरात प्रवेश केले आणि तुकोबाराच्या घरामधली मोठी मोठी भांड त्याची यादी तयार केली त्या कारकुनाने. तुकोबाराची सही घेऊन जेवढ्या काही मोठे भांडे घरातल्या वस्तू होत्या मौल्यवान त्या साऱ्या गाडीमध्ये भरल्या. आणि ज्यावेळेस निघून गेले ते त्यावेळी जिजाबाईला दुःख झालं आणि त्या कोसळून पडल्या. तुकाराम महाराजच्या मुखातले उद्गार आहे, जिजाबाई काय झालं तुम्हाला. सावकारांनी सारी संपत्ती लुटून नेली, भांडे मौल्यवान वस्तू नेल्या. एवढे मोठे भांडे काय करायचे आपल्याला. 2 माणसाचा तरी स्वयंपाक पाहिजे ना. हे कुणाचे, हे वैराग्याच्या स्वामीचे उद्गार आहेत, आमचे उद्गार नाहीत महाराज. असं ज्याचं जीवन आहे त्यांनी जीवन का समर्पित केलं, एखाद्या चंदनाप्रमाणे का झिजवलं. फक्त जगत कल्याण, जगावर उपकार करणे हाच हेतू होता. त्यांनी का खोटं बोलावं. खोटं त्यांनी बोलावं ज्यांना काही खोट्या मार्गाने मिळवायचंय, त्यांनी खोटं बोलावं. पण संतांनी सांगितलं खोटं बोलायचं नाही, कारण या वाणीमध्ये अनेक प्रकारचे दोष माझ्या ज्ञानोबारायांनी सांगितलेले. किती दोष तयार होतात ते बघा. विरोधो वाद बळो, विरोध बोलण्यात, त्याच्या बोलण्यात विरोध आहे. वाद बळो, भांडणं का होतात. देवानं तुम्हाला बोलायला तोंड दिलंय म्हणून. देवानं जर तोंड दिलंच नसतं तर भांडणं झालेच नसते. देवानं सारं द्यायचं होतं पण आम्हाला तोंडच द्यायचं नव्हतं.
उगं भजन करतील म्हणून दिलंय, पण यांनी भांडण करायला सुरुवात केली. विरोध वाद बळो प्राणी ताप ढाळू, उपासू छळू वर्मस्पर्शू, आटू वेगू विंदानू, आशा शंका प्रतारणू, संन्याशिले अवगुणू जीवाचा. कसं बोलायचं? तैसे साच, खरे खरं बोलायचं. आणि मवाळ मवाळ बोलायचं महाराज, खरं बोलायचं. नरम बोलायचं, नरम. एक महाराज होऊन गेले उदगीरच्या बाजूला, सांडोळकर दादा, ब्रह्मचारी माणूस. मग पायाला स्पर्श करून कपाळाला घासलं तर कपाळ बदलल एवढा ब्रह्मचारी निका. त्यांना एकदा काय होतं, आमच्या बाजूला कीर्तन होतं माधव गुरुजीं, त्याला मृदंग्या बदलायचा होता. त्याने नीट वाजवून गेलो, थोडं वाजू लागलं, अंगावर चालले आणि करू लागलं. तुम्हाला मृदंगे तर काही गुणाचे वाटलेले होय, उगे बारकाय म्हणून दबलंय, जरा दाब टाकलो म्हणून. अबो त्या महाराजाची धिंड काढतील दोघांच्या खांद्यावर. परमार्थ लय आता लय बिघडलंय हो स्वरूप त्याचं. हा आता आमचे महाराज लोक तर का तुम्हाला लय चांगले गुणाचे वाटलेले होय. मी शिमग्या दिवशी राऊत बाबाच्या मठात गेलो दर्शनाला. राऊत बाबा गुरुवारी रामभाऊ राऊत, आज ब्रह्मनिष्ठ पुरुष आहे महाराज, ब्रह्मनिष्ठ. उगा पाय धुवावून पाणी प्यावं महाराज, गुण येईल काही त्या महात्म्याचा. काय जगामध्ये एक लंगोटीच्या पलीकडे काही नाही बाबाकडे. मुख्यमंत्र्याचा फोन आला आणि विचारला, बाबा काय पाहिजे तुम्हाला? बाबा म्हणले काहीच नको, मुखदर्शन सध्या मंदिराचं काम चालू आहे, बाहेरून आहे, तेवढं मधून घ्या. तुम्हाला काहीतरी मागा 10-5 कोटी. त्यांनी म्हणले कोटी नको, कोट नको, जाळ तिकडे नेऊन. हाय ती लंगोटी सांभाळणं अवघड झालंय म्हणून सांगितलं. आम्हाला जर मुख्यमंत्र्याचा फोन यावं तर काय काय मागितलो असतो, गावचे सारे घर माझ्या नावचं कर, शिवार तेवढा माझ्या नावचा कर, बाजूनं कंपाऊंड दे, खड्डा दे. मध्ये का समाधी करून बसतोस का काय रे नालाय का? असले लोक आहेत महाराज. बाबांनी त्यावेळेस प्रवचन चालू केलं. प्रवचनात एक विषय सांगितला. कुठली तरी पत्रिका होती बाबाच्या आश्रमात आणि त्याच्यावर त्यांनी वाचलं, हब हप टिंब टिंब महाराज, टिंब टिंब गावकर विनोदाचार्य. काय होत त्या महाराजाच्या खाली, म्हणजे समजा मीच असेल माझ्या खाली विनोदाचार्य. मी म्हणतो कीर्तनकारांनी तर एवढा नालायकपणा करू नये म्हणलो. मी सरळ बोलला, मी सरळ. काय करू नये, एवढा महामूर्खपणा करू नये. कोणत्या विद्यापीठातली डिग्री आहे ही विनोदाचार्य? तुम्हाला एक सांगू का, ध्यानात ठेवा, भक्ती करणे या शब्दाचा अर्थ तुकोबारायांनी काय सांगितला बघा. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविल. हरिभक्तीचा महिमा वाढवणं याचं नाव कीर्तन आहे. भक्तीचा प्रसार करणं याचं नाव कीर्तन आहे. भक्तीचा प्रचार करणं याचं नाव कीर्तन आहे. आत्मतत्व जगाच्या अंतरंगापर्यंत नेऊन सोडणं याचं नाव कीर्तन आहे. सामान्य माणसाला सन्मार्ग दाखवून त्याला इकडे घेऊन येणं याचं नाव कीर्तन आहे. त्या कीर्तनामध्ये जर आम्ही एवढा फाजीलपणा करीत असू तर आमच्या एवढे आता निघून गेलेले कोणीच नाहीत असं म्हणावं लागेल. राऊत बाबाच्या मुखातले वाक्य आहेत महाराज, माझ्या मुखातले नाहीत. मी कुणावर टीका करू लागले, मला गरज नाही. हा काय झालं, पद्धत मोडली, बरं वाटलं इथं म्हणून सांगू लागलो. आता कुण्या बी गावात तुम्ही येऊन बघा, चला उद्या माझ्या संघ. पाण्याच्या बाटल्या त्या गाणाऱ्याच्या ह्याचं साऱ्याचं संघच येतं. अरे काय लाज वाटली पाहिजे आपल्याला. कुठं ठेवलो संप्रदाय नेऊन तुम्ही? 2 तास भागत नाही. मी 8 गोळ्या चालू आहेत, अटॅकचं ऑपरेशन झालंय माझं 6 महिने. हे माणूस पुढे माझ्या संघ विवेकानंदला माझ्या जवळ होता. येताना मला सांगितलं, मामा मी नाश्ता करणार नाही, मी नंतर करतो, फक्त पाणी द्या. पाणीन गोळ्या घेतल्याने आलो. मी मरणार आहे 2 तासात. आणि एवढ्या जर पवित्र जाग्या पवित्र दरबारामध्ये मरण आलं तर याच्यापेक्षा मोठं मरण कोणतं सांगा. मला एवढी सुद्धा तुमच्याकडून टाळीची अपेक्षा नाही, पण पाया पडून सांगलेलो, तुमचे हात जोडून. संप्रदायामध्ये जर कुठं काही होत असेल, मी खपून घेणारा माणूस नाही. कीर्तन होईल ना होईल, कुणी बोलविल नाही बोलविल, मला त्याची गरज नाही. पण कुठं ढासाळलेला नेम असेल तर मला सहन होत नाही. कारण माझ्या बापाने सांगितलंय 2 गोष्टी, तोंड आणि हात सांभाळ. लोक तुझी देव म्हणून पूजा करतील आणि दोन्हीतलं एक घसरलं तर उकंड्यात नेऊन पुरतील तुला. विठ्ठल होत का बोलावं. आयुष्यभर 60 वर्ष खरं बोललं,
आणि एकच बार खोटं बोललं 60 वर्ष खरं बोललेलं मातीत जाते. मग एक बार खोटं का बोलावं? आयुष्यभर खरं बोलून 1000 वेळेस खरं बोलणं आणि एका वेळेस खोटं बोललं तर 1000 वेळेस खरं बोललेलं व्यर्थ जातं. म्हणून आपल्याला खोटं बोलायचं नाही. तुकोबाराय सांगतात, लटिके वचन नाही इथं तोडायचंय आम्हाला. देही उदासीन, देहाचा लोभ नाही, आसक्ती नाही. खर तर हे प्रमाण ज्ञानी भक्ताच्या लक्षणात बसणार आहे. बघा, जे देही उदास गेली, एवढंच पुरे आम्हाला, जे देही उदास. पण कुणाचं आहे? कबीराकडे पहा. महाराज कुत्रा चावतोय, मांस तोडून खाल्लंय त्याने, खाऊ द्या. त्या देहाशी आता माझा काहीच संबंध राहिला नाही. कुत्ता ज्याने कुणाचा आहे? कुणाच सांगलो मी? संदीपान महाराजाचं नाही. आमच्याकडे कुत्रे येतच नाही, त्याला माहित आहे ही अवलाद कुत्र्याच्या पलीकडली आहे. विठ्ठला साधे तर कुत्रे येत नाहीत. आमचे काही लोक असे आहेत महाराज, त्याच्याकडे पिसाळलेले कुत्रे येत नाहीत. ते पिसाळलेलं कुत्र म्हणलं, महाराज मला बखळ जा वाटलं, पण हे अवलाद पहिलंच माझ्याहून जास्त पिसाळली आहे, मी कशाला संसार संपवून घेऊ म्हणलं. आता लक्षात आलं तुमच्या? जाऊ द्या, काय करायचं आपल्याला. खोटं बोलायचं नाही. काय म्हणून बोलायचं? तारखा 2-2 घ्यायचं आणि जिकडलं परफिट का काय ते पाकिट का, जिकडचं पाकिट जास्त आहे तिकडली रेन ठेवायचे आणि इकडलं हप करून टाकायचं. का बरं? कोण शिकवलंय तुम्हाला? घेऊच नका. कोण शिकवलंय? तुमच्या पायावर धोंडे कोण घातले म्हणलं? एवढं खोटं बोलायला कोण शिकवलंय तुम्हाला? संतांनी तुम्हाला बोलायला शिकवलंय, बसायला शिकवलंय, वागायला शिकवलंय, चालायला शिकवलंय. काही शिकता का शिका, देव मिळायचं सोडून द्या. पण या जन्मामध्ये तुम्हाला काही मिळायचं असेल तर तुम्ही फक्त बोलायला तर शिका. या जन्मात बोलायला शिका. हो नाही महाराज, तुमच्या जीवनातल्या देह आहे ना, त्याची एक एक वस्तू एक एक शब्द प्रमाण आहे. इथं एक एक शब्द प्रमाण आहे. जाचे वाचे माझेच्या लाप, दृष्टीभोगी माझेचे रूप, जयाचा मन संकल्प माझाचे, तया सत्यवादाचे कल्प तप, वाचे केले कल्प अमूप, तयाचे हे माद्वीप पातले प्रभू. खरं बोलणं तप आहे महाराज, खरं बोला. तप येतं तुमच्या वाणीमध्ये, तुमच्या वाणीला एक सिद्धी प्राप्त होते. तुम्ही खरं बोललो की ते सिद्धीला जातं. चला, 3 तप संपले. महाराज म्हणतात, जे सत्य बोलतात मुखानं ते धन्य, त्याला धन्यता देतात. देही उदासीन, देहाचा लोभ नाही, आसक्ती नाही. म्हणून हे ज्ञानी भक्ताचं लक्षण आहे. 4 भक्त आहेत ना, चतुर्वेद भजतो माम, सुकृतीनो अर्जुन, अर्थो जिज्ञासुरार्थार्थी, ज्ञानीचे भरतर्षभ. मग चौथ्याच्या ठाई हे काहीच गरमी नाही, भक्त एक पाहे ज्ञानी तो, किंवा ज्ञानी तो आत्मा माझा ऐसे बोलिलो कपिध्वजा. 7मा अध्याय 7व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीचा विचार करीत असताना त्या ज्ञान विज्ञान योगामध्ये भगवान असं बोलून गेले, अरे ज्ञानी पुरुष आहे ना, माझा आत्मा आहे बाबा, मी त्याला आत्मा म्हणून रक्षण केले त्याचं, असं भगवान बोलून गेलेले आहेत. म्हणून देही उदासीन, लटिके वचन नाही, खोट मुखातून कधी आलं नाही, आणि देहाचा लोभ नाही. धन्य ते संसारी, येथे उपकारासाठी आले, गरजा वैकुंठी, धन्य ते संसारी. चला, दयावंत जे अंतरी, धन्य ते संसारी. आता एक प्रमाण राहिलं महाराज, साच्यानी मवाळ. मग ते आमचे सांडोळकर बाबा, त्या मृदंग्याला काढायचं होतं, त्याने पाहिला मृदंग्या वाजवणारा समोर आहे, पण आता ह्याला कसं काढावं, ह्याचा अपमान होतोय. त्याने असं म्हणले, इथं कोणी मृदंग वाजवणार आहे का दुसरं? इथं कोणी मृदंग वाजवणार आहे का? ते लोक म्हणले, आहेत की, हे वाडीचे पाटील आहेत, वाजवा माय, वाजवा माय, वाजवा, तुम्ही नकर वाजवा. पण त्याला म्हणले नाही, तू उठ आणि त्याला वाजवू दे म्हणून. हे बोलण्याची पद्धत आहे महाराज. मला वाटतं बोलायला शिका आधी, एवढं बोलायला तर शिका. हो, कोणी घरला आल तर राम राम, या बसा, पाणी द्या, आदरात ते करा, कुलाचार म्हणून. कसं काय आलो किंवा मग विचारा.
आमचे माणसं घरला आल्यावर बघा कस कस बोलतात ते, उगा बघत जावा तुम्ही काय काय बोलतात ते. इथं काय सांगितलंय तुकोबर आहे ना, भगवान श्रीकृष्ण परमात्मा असं म्हणाले अर्जुनाला, अर्जुना माणसांना असं बोलाव. कसं बोलाव भगवान? असं बोलाव, अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियम हितम च यत. उद्वेग रहित वाक्य बोलावं, सत्य बोलावं, प्रिय रुचल असं बोलावं आणि जगाच्या हिताला अनुकूल असं बोलावं. बघा कसकस बोलायला सांगितलंय ते. एक दृष्टांत शेवटला सांगतो तुम्हाला. पांडवाचे पुत्र मारले ना त्या अश्वत्थाम्या ठिकाणी वगैरे, आणि त्या महाभारताच्या युद्धामधून 39 लाख माणसं मिली. 18 अक्षोनी गणित म्हणतात ना, ते 39 लाख लोक होते. एवढे माणसं मेल्यानंतर 10 माणसं शिल्लक राहिले. अश्वत्थाम्याने आमदाराचा फायदा घेऊन त्या पांडव कुळाचा नाश करायचं ठरवलं आणि द्रौपदीच्या पुत्रावर अस्त्र सोडून त्याचा संहार केला. द्रौपदी माता दुःखित झाली. पुत्राच्या मृत्यूने कोणती माता सुखी होणार आहे जगामध्ये? कारण पोटातला ते गर्भ आहे ना, आत्मा आहे तो पुत्र. दुःखित झाली, व्याकुळ झाली, शोक करू लागली. त्यावेळेस अर्जुन भीम समोर आले आणि विचारले, काय झालंय? पुत्राचा वृद्ध केलेला आहे त्या दुश्मनाने. अगं कोण होते ते? अंधारामध्ये पाहिले तो गुरुपुत्र आणि अश्वत्थामा होता. त्याचा शोध घेतले महाराज भीम अर्जुनाने आणि त्याला पकडून आणून द्रौपदीच्या समोर उभा केलं. द्रौपदी, यानेच मारलंय ना तुझे पुत्र? होय. होय. अर्जुना? होय. भीमा? होय, यानेच मारलंय. सांग याला कसं मारायचं? पाण्यात बुडवून मारायचं? अग्नी प्रज्वलित करून जिवंत अग्नीत फेकायचं? शस्त्राने तुकडे करायचे? का विष पाजून मारायचं? का जहेरी नाग याच्या शरीरावर सोडायचे? सांग कसं मारायचं? रथाच्या खाली देऊन मारायचं का? कसं मारायचं ते सांग. विचार केला त्या मातेनं आणि म्हणते, गुरुपत्नी ना तर द्रोणाचार्याची धर्मपत्नी, अश्वत्थाम्याची आई. माझ्या पुत्राच्या मृत्यूनं जे माझं दुःख मला झालेलं आहे, माझं अंतःकरण जितकं विवळ झालेलं आहे, माझ्या अंतःकरणामध्ये जेवढी व्यथा तयार झालेली आहे, त्या गुरुपुत्राच्या मृत्यूनं माझ्या गुरुपत्नीला तेवढ्या वेदना होतील. मला दुःख झालं तरी चालेल, पण मी माझ्या गुरुपत्नीला झालेलं दुःख आणि तिच्या डोळ्यातून आलेले पुत्राच्या मृत्यूनंतरचे अश्रू मी कधीच पाहणार नाही. अर्जुना, गुरुपुत्र आहे, ब्राह्मण आहे, तिच्या डोळ्यातलं पाणी मी पाहावं हा माझा धर्म नाही. सोडून द्या, सोडून द्या, सोडून द्या. सोडून दिलं महाराज. याला दया म्हणतात, याला दया म्हणतात, याला मधुरावाणी ओटी म्हणतात. गोड बोला. संदीपान महाराज, कधी आलो? बरं, कीर्तन सुटल्यावर आता चहा नाश्ता केल्याशी जाऊ नका. लय बोललो तुम्ही कीर्तनात. काहीच बोलणार की देवा शपथ. ह्यांचा विचार चहा सुद्धा पाजवायचा नाही का? मी पिणार नाही, फक्त पाणी द्या. तरी पण म्हणा ना, मी पैसे मागत नाही. काय मागतो? सफरचंद आणल्यात मालकानं वलांडे होऊन, 2 सफरचंद खाऊन जावा. खजूर आणले, खजूर खावा, काजू खावा, बदाम खावा, काय आणि XYZ काय असेल ते खावा. गोड गोड बोला, गोड बोलायला शिका. आपण एका दिवशी गोड बोलतो बघा. काय देतो आपण ते देता बोलताना? तिळगुळ. हा बरोबर आहे. आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं तिळगुळ खावा गोड गोड. खात खातच लोकांना शिव्या देतात. कुठून आणलंय की दुकानातून आणलंय का लोकांना दिलेलं आणलंय की? हे काय आमचं गोड बोलणं. नुसतं आंबट खट बोलायची सवय. जगात गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्याच्या ओटामध्ये अमृत तुल्यवाने महाराज, अमृत नाही अमृताचाच प्रवाह चालू आहे, ते धन्य. शेवट Madhurava
तुका बोलणाऱ्याला धन्यता आहे बर का. मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव मोठी, शब्दातून वाहणारा मुखातून जो प्रवाह शब्दाचा मधुर आहे महाराज. मार्दवता असावी त्या शब्दामध्ये. स्वाचानी मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असं जे बोलतात धन्य ते संसारी त्या जगात ते धन्य. दयावंत जे अंतरे अंतकरणातून दयाळू आहेत ते म्हणून ते धन्य. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, वैकुंठातल्या सुखाचा त्याग करून ते इथे येण्याचं कारण मृत्यू लोकामध्ये फक्त सामान्य जीवावर उपकार करण्यासाठी आले म्हणून धन्यता आहे. लटिके वचन नाही, खोट बोलत नाहीत. लटिके वचन मुखातून येत नाही.
देहाची आसक्ती नाही. बोलले तर ते मधुर बोलतात. म्हणून धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. वेळ पूर्ण झालेले तुम्हा सर्व बोंबडीकरांच्या वतीने प्रेमातून सहयोगातून प्राप्त झालेली कीर्तन रूपी सेवा सर्व मान्यवरांच्या महाराज लोकांच्या भजनी मंडळ हरिभक्त परायण वारकऱ्यांच्या उपस्थितांच्या कृपाशीर्वादाने केली ती सेवा आपल्याला इथंच थांबवायचं आहे. कारण दिवसभर कथा आहे आणि रात्री कीर्तन. इतके आता माझी सुद्धा बसण्याची शक्ती नाही. लोकाला आळस येतात. म्हणून वेळेच्या पुढे कीर्तन जाऊ नये. छान वाटलं मला. कारण 8:35ला 40 पावणे 9ला चालू झालं होतं. ते आता मला वाटतं 11:15 आहे का नाही होत आहे झाले. तर 2 तासाच्या वरी आता करायचं नाही. 2-3 तास भागवत कथा वगैरे आहे. आपल्याला श्रवण भक्तीचा खूप आनंद पुरेपूर फायदा या मंडपातून प्राप्त होणार आहे. अनेक महात्म्यांच्या मुखातून आपल्याला ब्रह्मज्ञान हे ज्ञानरूपी अमृत प्यायला मिळणार आहे. हे परमार्थाचं परिपक्व दूध प्यायला मिळणार आहे. आणि ते दूध पिऊन आपली बुद्धी मन चित्त शुद्धावस्थेकडे गमन करणार आहेत. इतकंच बोलूया. इकडे तिकडे गेले वाटलं तर फेकून द्या. बरोबर आहे तेवढं ठेवून घ्या. नको वाटलेलं माझ्या संग द्या. घेऊन जातो. मी तर कशाला घेऊ. पलीकडल्या गावाच्या पलीकडे जाऊन टाकून देतो. ज्ञानेश्वर चाल म्हणणार आहे कोणी लवकर म्हणून घ्या. वेळ करू नका उगाच. बोला.